मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,770 वरती. 24,770 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आज पण मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू होता. म्हणजे आपण कालच्या दिवशी पण बघितलं होतं की मार्केटमध्ये स्ट्रक्चर कसं बनतं आहे. ठीक आहे, मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही. इथे दिसणारा कॅन्डल बघा, प्रत्येक कॅन्डल तुम्हाला दिसेल त्या कॅन्डलचा लो मार्केट या ठिकाणी ब्रेक करत नाही आहे. ते या ठिकाणी हायला ब्रेक करत चाललेलं. तुम्ही बघा, प्रत्येक कॅन्डल तिचा हाय ब्रेक होतोय पण लो ब्रेक होत नाही आहे. म्हणजे हायर हाय हायर लोजचं फॉर्मेशन इथे आपल्याला चार्टवरती दिसतंय. इथे काय बनत चाललेले, हायर लोज आणि हायर राईज. मार्केट खाली येत नाही आहे. जेव्हापासून मार्केटने ही लेवल ब्रेक केली, मार्केट खाली येत नाही आहे. आपण जेव्हा सकाळी लाईव्हवरती होतो, मार्केट आपल्याला थोडंसं रेंज बाउंड दिसलं होतं. ठीक आहे, साईडवेज होतं कारण की ते एका रेंजमध्ये होतं. आपण एक रेंज म्हटलं होतं सकाळी, ती रेंज ब्रेक करत नव्हतं मार्केट. एक सप्लाय झोन होता, त्याच्यावरती जात नव्हतं. ठीक आहे, जायचं पण सस्टेन होत नव्हतं. पण नंतरच्या वेळेला बघा, मार्केटने एक चांगला ब्रेकआउट दिलेला होता आणि एक शार्प अप मूव्ह मार्केटमध्ये मिळालेला होता. मार्केट खाली आलेलं नव्हतं. मार्केटमध्ये कोणताच वीकनेस नाही आता आणि थोड्याच दिवसामध्ये मार्केट पुन्हा आपल्या ऑल टाईम हायपर्यंत पण जाऊ शकतं. 25,077 हा मार्केटचा बनलेला होता ऑल टाईम हाय. तर जास्त नाही आहे, काही वेळेला उद्या थोडं गॅप ओपन होऊ शकतं, वरती जाऊ शकतं किंवा येणारे 3-4 ट्रेडिंग सेशन असणार त्यामध्ये पण मार्केट आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाऊ शकतं. कालच्या दिवशी पण तुम्हाला हा हर्डल सांगितलंच मी, 24,854 हा मार्केटसाठी एक हर्डल असेल. त्यानंतर ऑल टाईम हाय 25,077 हा मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स. तर आपलं मार्केट स्ट्रॉंग केव्हा असतं किंवा वीक केव्हा असतं हे चार्टवरून पण आपल्याला समजतं. कारण की बायर आणि सेलरची ॲक्टिव्हिटी जी असते ना, ती आपल्याला या चार्टच्या माध्यमातून समजते, कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून आपल्याला समजत असते. मग तुम्हाला हे जे स्ट्रक्चर असतात मार्केटमध्ये हे ओळखता आले पाहिजे की मार्केट कसं वरती जातं आहे, कसं खाली येतं आहे, कोणत्या ठिकाणी ते थांबतं आहे. मग थांबलं तर कोणता आपल्यासाठी एक रेजिस्टन्स बनू शकतो, कोणता सपोर्ट बनू शकतो. मग तो सपोर्ट जर ब्रेक झाला तर त्याच्यामध्ये कशी सिलिंग येऊ शकते किंवा एक रेजिस्टन्स आहे तो ब्रेक झाला तर मार्केट त्या लेवलच्या वरती कसं जाऊ शकतं हे समजलं पाहिजे तुम्हाला. त्यासाठी मग चार्ट ट्रेडिंग खूप महत्त्वाचं असतं. चार्ट ट्रेडिंग जर तुम्हाला जमत असेल तर मग तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटला ओळखू पण शकतात. मार्केटमध्ये मोमेंटम या ठिकाणी कंटिन्यू चालू आहे. बँकिंगचा सपोर्ट फक्त जास्त मिळत नाही मार्केटला. मी काल पण म्हटलं तुम्हाला बघा की बँकिंगचा सपोर्ट मार्केटला मिळत नाही आहे. हा सपोर्ट पण जर मिळायला लागला तर मार्केट लवकरच नवीन ऑल टाईम हाय बनू शकतं. रिलायन्स जर बघितला, रिलायन्स तर स्ट्रॉंगच आहे. रिलायन्सचा चार्ट पण मी तुम्हाला सकाळी जे आपलं लाईव्ह सेशन होत असतं त्यामध्ये दाखवत असतो. आय टी पण स्ट्रॉंगच आहे. अजून आय टीमध्ये काय मोठा विकनेस नाही आहे. फक्त सपोर्ट कोणाचा नाही आहे, बँकिंगचा जर सपोर्ट मिळाला तर लवकरच मार्केट नवीन ऑल टाईम हाय बनवणार. समजलं. आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये आणि चार्ट रीड करण्यासाठी आजचा सोपाच असणार आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. तर सकाळच्या वेळेला आपलं मार्केट फ्लॅट ओपन झालं होतं आणि ताबडतोब मार्केटने ह्याच लेवलला सपोर्ट घेतला बघा. याच्या खाली जात नव्हतं. 24,661 हा मार्केटसाठी या ठिकाणी सपोर्ट होता. त्याच्या खाली जात नव्हतं. आपण म्हटलं होतं की इथे बघा मार्केट कसं बेस बनवतं आहे. सकाळी लाईव्हवरती मी तुम्हाला असं दाखवत पण असतो की प्राईज स्ट्रॉंग आहे. या ठिकाणी प्राईज या ठिकाणी खाली जात नाही आहे, ती होल्ड करते. एक बॉक्स पण असा टाकला होता बघा इथे. याच्या बाहेर जर गेलं तर मग मार्केटमध्ये मोमेंटम बनू शकतो. नंतर इथे एक झोन पण होता, या झोनच्या बाहेर मार्केट जायला पाहिजे असं आपण म्हणायचो. तर इथे गेलं पण वरती, पण तिथे सस्टेन झालेलं नव्हतं. हा एक झोन इथे दिसेल बघा तुम्हाला या लेवलच्या वरती. इथे मार्केट जायला पाहिजे, थांबायला पाहिजे. इथे ब्रेकआउट तर मिळालेलं होतं पण मार्केट पुन्हा खाली येऊन गेलेलं होतं. म्हणजे खाली इथे मार्केटने सपोर्ट घेतला या लेवलवरती, हे कंटिन्युएशन झालं पण नाही गेलं या लेवलच्या वरती. ते वरती गेलं, या ठिकाणी ब्रेकआउट पण दिला पण ब्रेकआउट सस्टेन नाही झाला. मार्केट खाली येऊन गेलं तिथून. पण मार्केट जेव्हा खाली आलं त्याने आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक केलेलं नव्हतं या ठिकाणी. ही चांगली गोष्ट आपल्यासाठी. पुन्हा मार्केटने इथेच बाउन्स घेतला, पुन्हा वरती गेलं पण ते हायला पण ब्रेक करत नव्हतं. म्हणजे ह्या ठिकाणी काय व्हायचं, आपल्याला प्राईस काय समजते, प्राईस या ठिकाणी वीक नाही आहे, ती आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही आहे. इथे पण दिसेल तुम्हाला. आणि ती हायला पण ब्रेक करत नव्हती. मग इथे बनणारं जे फॉर्मेशन होतं, सर्वांना हे फॉर्मेशन माहीत पण असेल की जेव्हा पण प्राईस अशी कन्सोलिडेशनमध्ये जात असते ते आपल्या प्रिव्हियस लोला पण ब्रेक करत नाही आणि हायला पण ब्रेक करत नाही. इथे जो पॅटर्न बनत असतो त्याला आपण म्हणत असतो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न हे त्याचं नाव असतं. आणि याचं फॉर्मेशन केव्हा होत असतं, जेव्हा प्राईज रेंज बाउंड दिसणार तुम्हाला.
कन्सोलिडेशनमध्ये जाणार प्राईस, तेव्हाच अशा चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन होत असतं. याला आपण म्हणत असतो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. मग त्यानंतर इथे ब्रेकआउट मिळालेलं होतं बघा. हे जे स्ट्रक्चर बनलं असं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनलेलं होतं सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचं. याचा या ठिकाणी ब्रेकआउट मिळाला. ब्रेकआउट मिळाल्यानंतर प्राईजने इथे रिटेस्ट केलं बघा आणि प्राईज वरती निघून गेलेली होती. म्हणजे तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी प्राईजचं फॉर्मेशन समजेल की प्राईज आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक करत नव्हती. आणि इथे मग मार्केटमध्ये शार्प अप मूव्ह आलेला होता ह्या जागेवरती आणि मार्केट वरती निघून गेलेलं होतं. म्हणजे ही जी रेंज आपण म्हणायचो की ह्या रेंजच्या बाहेर मार्केटने जायला पाहिजे ते ह्या ठिकाणी गेलेलं होतं. मग शेवटी मार्केटने मग ही रेंज ब्रेक केलेली होती. म्हणजे कन्सोलिडेशनमध्ये गेलं मार्केट आणि त्यानंतर मार्केटने इथे ब्रेकआउट दिलेला होता. मार्केट या ठिकाणावरून पुन्हा काय झालं, मग पुन्हा स्ट्रॉंग झालं. हा जो हाय होता कालचा प्रिव्हियस डेचा हाय तो पण मार्केटने ब्रेक करून टाकला. लो ब्रेक केला का नाही यावरून आपल्याला काय समजतं, आपलं मार्केट स्ट्रॉंग आहे, बुलिश आहे आपलं मार्केट. हे आपलं मार्केट काय बुलिश आहे हे आपल्याला समजतं हे प्राईस फॉर्मेशनवरून. मग उद्या पण याचं कंटिन्युएशन होऊ शकतं का, झालं तर कसं होणार, कोणता सपोर्ट असणार, कोणता रेजिस्टन्स असणार ते आपण आता या ठिकाणी बघूया. तर आजचा हाय जो असतो ना तो पण मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचं काम करत असतो. ही लेवल बघा आपण इथे ड्रॉ करून घेणार. आजचा हाय म्हणजे 24,787च्या आसपास. आता मार्केटला जर वरती जायचं असेल, आता ते मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे की गॅप ओपन होतं आहे आपल्याला बघावं लागेल. जर ते फ्लॅट ओपन होत असेल म्हणजे ज्या ठिकाणी मार्केटने क्लोज दिलेलं आहे त्याच ठिकाणी ओपन होत असेल तर ते कंटिन्युएशन करतं आहे का, बरोबर ना. जसं ही प्राईस या कन्सोलिडेशन झोनमधून बाहेर निघालेली होती, ही कंटिन्युएशन समजते तुम्हाला. आता इथे फ्लॅट ओपन झाली ती या ठिकाणी कंटिन्युएशन करते का, पुन्हा हे हायर लोचं फॉर्मेशन तयार करते का ते आपल्याला बघायचं असतं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मार्केटचा ट्रेंड बघायचा असतो. मार्केटचा ट्रेंड कसा आहे, मार्केट लोला ब्रेक करत नाही आहे, ते हायला ब्रेक करत चाललेलं आहे. याचा अर्थ मार्केटचा ट्रेंड कोणता, अप ट्रेंड, हे आपल्याला लक्षात येईल इथे. मग मार्केट इथून वरती गेलं तर मार्केटसाठी रेजिस्टन्स कोणता येणार हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर इंट्राडेमध्ये मग रेजिस्टन्स कोणता असणार मार्केटसाठी, तर 24,837 हा मार्केटसाठी पहिला रेजिस्टन्स असणार. हे 5 मिनिटांमध्ये आपण ॲनालिसिस करतो आहे, 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये. त्यानंतर 24,867 हा मार्केटसाठी असणार मग दुसरा रेजिस्टन्स. मार्केट काय शार्पवरती जाणार नाही एवढं, ठीक आहे. हा जो ब्रेकआउट दिलेला आहे शार्प जाणार नाही. ते काय करू शकते, एकतर फ्लॅट ओपन झालं थोडं वरती जाणार, पुन्हा ते खाली येऊ शकतं किंवा थोडंसं साईडवेज होऊ शकतं या रेंजच्या दरम्यान, नंतर ते ब्रेकआउट देणार जसं आजच्या दिवशी दिला होता. ते काय कंटिन्युअसली जाणार नसतं, ठीक आहे. लक्षात घ्यायचं, काहींना काय वाटतं की मार्केट वरती चाललेलं आहे त्याने वरतीच जावं, कंटिन्युअसली वरतीच जावं. तसं होत नसतं मित्रांनो. आणि तसं होत असतं तर मग आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स आहे तो खूप वरती निघून गेला असता डेली, ठीक आहे. डेली काय मार्केट जाणार नाही वरती, थोडंसं वरती जाताना दिसणार तुम्हाला, थोडं खाली येणार, थोडं मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जाणार. अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते, ते कंटिन्युअसली वरती जाणार नाही. आपल्याला बघायचं असतं कोणतं स्ट्रक्चर तयार होतं आहे आणि ह्या मार्केटमध्ये मला काय करायचं आहे, मग त्यानुसार आपण इथे डिसिजन घ्यायचं असतं. या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. इथून जेव्हा तुम्हाला मार्केट वरती जाताना दिसेल ना इथून, मग ह्याच लेवल ज्या असतात ज्या आपण ड्रॉ करून ठेवलेल्या होत्या ह्याच लेवल आपल्यासाठी नंतर सपोर्टचं काम करतील. समजलं का. जसं 24,787 ही जी लेवल आपण ड्रॉ करून ठेवलेली ही पण सपोर्ट बनेल. त्यानंतर 24,761 ही पण लेवल आपल्यासाठी सपोर्ट बनेल. त्यानंतर 24,734 ही पण लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल. या सर्व लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत असतात. इंट्राडेमध्ये सपोर्ट पण जर तुटत असतील तर हा एक झोन जो असेल ना एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो इथे मार्केटसाठी. जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता तो झोन पण मी इथे ड्रॉ करून ठेवतो एक असा. हा एक झोन असेल बघा, हा झोन आपल्यासाठी इथे एक सपोर्टचं काम करू शकतो. समजा मार्केट गॅपअप झालं ओपन इथे किंवा फ्लॅट ओपन झालं आणि ते कंटिन्युअसली खाली येत आहे तर हा एक झोन आहे मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करणार. इथे प्रोबॅबिलिटी जास्त असू शकते की मार्केट इथे बाउन्स घेणार, फ्लॅट ओपन होऊ द्या किंवा गॅप ओपन होऊ द्या. इथे मार्केटमध्ये कंटिन्युअसली जर सेलिंग आली तर हा एक झोन जो असणार आहे ना हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो. इथे येऊन मार्केट मग बाउन्स घेऊ शकतं. कोणत्या ठिकाणी प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते याचा अनुमान आपण नक्की लावू शकतो लेवल बघून. समजलं का. मार्केटमध्ये विकनेस जी येणार ती कोणत्या लेवलच्या खाली येणार, इंट्राडेमध्ये ह्याच लेवलच्या खाली. इथूनच मार्केटने एक ब्रेकआउट दिलेला आहे. तुम्ही बघा आजच्या दिवशी पण मार्केटने जास्तीत जास्त वेळ ह्याच लेवलच्या दरम्यान घालवलेला आहे. इथे दिसेल तुम्हाला
याच्यावरती जात नव्हतं मार्केट, ह्या लेवलच्या वरती. इथे दिसतंय तुम्हाला, इथे याच रेंजच्या दरम्यान जास्तीत जास्त मार्केटने वेळ घालवलेला होता आणि त्यानंतर मग इथून ब्रेकआउट दिलेला होता. त्यामुळे ही लेवल जे असणार ते आपल्यासाठी महत्त्वाचं सपोर्टचं काम करू शकते, की जर मार्केट आलं इथे पुन्हा इथे सपोर्ट घेऊन मार्केट फिरू पण शकतं वरती. मग काही जण म्हणत असतात की मार्केट आता वरतून येत आहे, म्हणजे कसं इथे ह्या लेवलपासून ते कंटिन्युअसली खाली येत आहे. आलं खाली, मग त्यांना जेव्हा एखादी अशी निगेटिव्ह कॅन्डल दिसत असते ना, ते म्हणतात की शॉर्ट करा मार्केटला. इथे नाही, इथे शॉर्ट करायचं नसतं. या एरियाचं खूप महत्त्व असतं. ताबडतोब एक कॅन्डल बघून कधी मार्केटमध्ये शॉर्ट साईडला जायचं नसतं, ठीक आहे ना. हीच कॅन्डल फिरून जाते, ह्याच कॅन्डलला काही वेळेला इथे शॅडो बनून जाते अशी, किंवा याच्यानंतर बनणारी कॅन्डल जी असते ना इथे ती ग्रीन बनून जाते. ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं, म्हणजे मार्केटमध्ये ताबडतोब असा एक रिव्हर्सल येऊन जातो. इथूनच एक रिव्हर्सल येऊन जात असतो. त्यामुळे ह्या ठिकाणी मार्केटला शॉर्ट करायचं नसतं, कारण की ह्या एरियाचं महत्त्व आहे खूप. ठीक आहे, हा पहिला एक रेजिस्टन्स होता, तो नंतर आता इथे सपोर्टचं काम करतो आहे. इथे मार्केटमध्ये रिव्हर्सल येत असतो. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करा. इथे तुम्हाला बघायचं काय फक्त, की कंटिन्युअसली प्राईस खाली जाते का या सपोर्टला ब्रेक करून, ते बघायचं आहे. जर कंटिन्युअसली खाली जात असेल प्राईस, मग आपण म्हणू शकतो की मार्केटचं स्ट्रक्चर आता इथे वीक होतं आहे. इथे आलं मार्केट, थोडासा बाउन्स घेतला, नाही रिव्हर्सल देते तिथे, इथून पुन्हा शॉर्ट होतं आहे, मग आपण म्हणू शकतो की मार्केट आता इथून वीक होणार, या लेवलच्या खाली जाणार ते. या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपल्याकडून झालं पाहिजे. एका कॅन्डलला बघून मार्केटचा अनुमान लावता येत नसतो मित्रांनो. बहुतेक जण काय करतात ना, फक्त एक कॅन्डल बघून मार्केटचा ट्रेंड डिसाईड करत असतात. तर तसं कधी होत नसतं. मार्केटचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला बघावं लागतं, पूर्ण चार्टचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागतं, तेव्हा काही गोष्टी तुम्हाला समजतात. बहुतेक जण एका कॅन्डलने करत असतात ट्रेडिंग, की एक कॅन्डल बुलिश बनली की मी लॉंग गेलं पाहिजे, एक कॅन्डल बेरिश बनली की मी मार्केटमध्ये शॉर्ट गेलं पाहिजे. तर तसं काही नसतं. पूर्ण मार्केटचं स्ट्रक्चर बघत चला, तेव्हा तुम्हाला मार्केट समजेल. समजलं? या काही महत्त्वाच्या लेवल होत्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करत असतात, स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचा आहे. मनात स्टॉपलॉस पकडूच नका कधी. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मार्केट हे तुम्हाला वरती जाताना दिसतंय, अचानक शॉर्ट होऊ शकतं. तुम्ही इंडेक्स ऑप्शनमध्ये काम करा, तुम्ही स्टॉक ऑप्शनमध्ये काम करा, तुम्ही इक्विटीमध्ये काम करा, कोणत्याही ठिकाणी काम करा, तुमचा स्टॉप लॉस असलाच पाहिजे, तुमचं टार्गेट असलंच पाहिजे. ह्या गोष्टी असल्याच पाहिजे मार्केटमध्ये. ही प्रॉपर पद्धत असते काम करण्याची. बहुतेक जण मी बघत असतो की यांचं पालन ते करत नाही. त्यांना टार्गेटसुद्धा माहीत नसतं, स्टॉकला कुठे बाय करायचं आहे ते पण त्यांना माहीत नसतं, स्टॉप लॉस काय असतं हे पण त्यांना माहीत नसतं. मग तुम्ही नॉलेजमध्ये कुठेतरी कमी पडताय. ठीक आहे, तर काम करताना स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्ही नक्की ठेवायचं असतं. भले प्रॉफिट नाही झालं, पण लॉस माझा कमी होतो आहे, नाहीतर तुम्ही थांबले तर तो लॉस तुमचा वाढू पण शकतो. समजलं का? त्यामुळे स्टॉप लॉस ऑर्डर तुम्ही सिस्टममध्ये नक्की लावायची असते. तर माझ्या मते इंडेक्समध्ये तुम्हाला आता लेवल व्यवस्थित समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.